साईबाई सकाळ मित्रांनो 6 वाजलेत. बाप रे, पालखी निघून गेली. आम्ही झोपून राहिलो. या दोघांची लफडी चालू आहे, सोनूची आणि लालाची. चला उठूया. बाप रे, काय थंडी आहे. पुढे काय होईल मला त्याचं टेन्शन आहे. साईमय सकाळ मित्रांनो, साई वारीचा आज 3रा दिवस. आज सकाळचं वातावरण अगदी थंडगार होतं. रात्रीची थंडी अजूनही अंगाला जाणवत होती, पण रात्रीपेक्षा जास्त थंडी लागत होती. पण मनामध्ये भक्तीची ऊब होती. सकाळी उठताच सर्वाधिक थंडगार हवा चेहऱ्यावर येऊन पडू लागली. मनात एकच भावना, आज गुरुवार आहे तर सद्गुरू साईनाथांच्या नावाने आजचा दिवस सुंदर जाओ. मित्रांनो, मस्त काळी चाय पिऊया एवढ्या थंडीतून. हा हा हा, जय साई. गरमागरम चहाचा गोड घेतला आणि साईवारीची खरी सकाळ अनुभवायला भेटली. जय साईनाथ. साईमय सकाळ. प्रवास सुरू झालाय 3ऱ्या दिवशीचा. कडकडीत थंडी आहे. हा हा हा, एवढी ओमरामाला पण नव्हती, एवढी पडघ्याला आता एवढी थंडी आहे. जेवण खायला प्यायला ओ वैष्णव. जय साईनाथ. हो सोनू, फुल हिरो. बाकी चष्मा विस्मा. हो हो, कुठे चाललाय? हा, साईमाई सकाळ. थंडी तर बापरे एवढी आहे, मजबूत आहे ओमब्रह्मांडपेक्षा. आणि 2-3 दिवस तर आधीच थंडी लागायला सुरू झाली. ओमब्रह्मांडला तर गोटीला लागायला सुरुवात झाली होती. ओमब्रह्मांडला पुढे अजून थंडी बापरे. आणि काल ज्या थंड पाण्याने आम्ही आंघोळी केली आहे, बापरे, अंग तर बर्फासारखं झालेलं. अजून पुढे अजून किती थंड पाणी भेटेल काय माहिती. आज नाश्त्याला होतं अगदी पारंपरिक वारीतला आवडता पदार्थ, साबुदाणा खिचडी. गरमागरम सुगंधित शेंगदाण्याच्या चवीने भरलेली आणि त्यात भक्तीची फोडणी. सर्व भक्त एकत्र बसून हसत हसत नाश्त्याचा आनंद घेत होते. वारीमध्ये जेवण म्हणजे फक्त पोट भरायचं नसतं. इथे प्रेम, ऊब आणि साईनाथांवरील श्रद्धाही तितकंच पोट भरतं. खिचडीचा प्रत्येक घास जणू ऊर्जेने भरलेला आणि पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देणारा. तुझ्या परी दंगून गेलो. या मार्गावर प्रत्येक पाऊल सांगतं, साई आपल्याला पाहत आहेत. ही वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ही वारी म्हणजे एक संवाद आहे देव आणि भक्त यांच्यामध्ये. अदृश्य शब्दांचा, निशब्द प्रेमाचा आणि अनंत विश्वासाचा. पाय दुखत होते पण मन हार मानत नव्हतं, कारण त्यांनाही माहीत आहे साईबाबांचा हात त्यांच्या पाठीशी आहे. कितीही लांब रस्ता असो, कितीही कठीण चढ उतार असो, एक क्षण असा येतो जेव्हा जाणवतं की आपण चालत नाही, आपल्याला चालवत आहे कोणीतरी. कोणीतरी जो दिसत नाही पण जाणवतो तोच साईनाथ. या पालखीत प्रत्येक चेहऱ्यावर एक कथा आहे. कोणी गमावलेलं आनंदाने शोधतंय, तर कोणी तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा जोडतंय. कोणी आई वडिलांच्या आरोग्यासाठी चालतंय, तर कोणी फक्त एकदा साईंना धन्यवाद म्हणण्यासाठी चालतंय. ही साईवारी, हा 3रा दिवस, ही पालखी, हे भक्त आणि हा अनुभव, या सर्वात एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे श्रद्धा.
कारण जिथे श्रद्धा चालते जिथे चमत्कारही घडतात. म्हणजे आमचा हॉल झाला. पोचलोय दुपारच्या हॉलवर. परत एकदा तडकत्या फडकत्या उन्हामध्ये तापलोय. आता बॅग शोधायचा परत. नशिबात अर्ध्या बॅग तर उजेडामध्ये लगेच दिसते रे बॅग. ती पण माझी बघ तुझ्या पायाखालीच आहे साई. आई ग सकाळ मस्त फ्रेश झालोय. आज टी शर्ट घातली आपण श्री साई भजन. गुरुवार आज. चला आरतीला जाऊया. कोण कोण येते? सोनू झाली अंघोळ? बापरे सोनूची अंघोळ नाही झाली अजून. श्री दत्त गुरु भगवान की जय. बजरंग बली की जय. ओम नमः शिवाय. हरौ कळेश विचार सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. सीतापति रामचंद्र की जय. गेलो बेटा पुन्हा तरी बुद्धी माझा नित्य मी जिवंत. मित्रांनो आता आरती झाली. आता प्रसादाचा लाभ घेऊ गुरुवारचा. साईवारीतील एक गोष्ट खूप खास असते ती म्हणजे साईंचा भंडारा. इथे मिळणारं अन्न फक्त जेवण नसतं, ते असतं सेवेचं प्रसादाचं रूप. या रस्त्यावर चालताना थकवा येतो, पाय दुखतात, पण जसा भंडाऱ्याचा सुगंध येतो तसं मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कारण त्या पुरी, त्या डाळ भात मध्ये, त्या भाजींमध्ये आपल्या साईनाथांचं प्रेमाचं मिश्रण असतं. हा साईंचा प्रसाद बनवणारे कोण? हे साधे लोक नाही, हे आहे साईंचे हात. या भंडाऱ्यात कोण श्रीमंत कोण गरीब हा प्रश्नच नसतो. इथे बसतात सर्व एकत्र, एकाच भावनेने साईंच्या नावाने. कोणी म्हणतं भंडारा म्हणजे हा प्रसाद, पण इथे तर प्रसादासोबत मिळतं मित्रांचं हसू, प्रेम आणि मानवतेची खरी ओळख. वारीचा प्रवास फक्त पावलांनी होत नाही, तो पूर्ण होतो सेवेमुळे. या साईंच्या भंडाऱ्यामुळेच आत्मा तृप्त होतं आणि मन समाधानी होतं आणि प्रवास आणखी पवित्र होतो. हीच आहे साईवारीची खरी ताकद. जणू सर्व दृश्य स्वर्गातून उतरल्यासारखं. डीजेच्या गाण्यावर पाय आपोआप ताळात पडू लागले. प्रत्येक क्षण नजरेमध्ये कैद करावा इतका सुंदर. हॉलवरून निघाली पालखी फक्त पुढे चालली नाही, ती भक्तांच्या हृदयातून गेली. भावना, श्रद्धा, प्रेम सर्व काही भरून वाहत होतं. हा क्षण पाहण्यासारखा नव्हता, हा क्षण जगण्यासारखा होता. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. साईमाय दुपार निघालोय. दुपारच्या हॉल नंतर आजचा दिवस तिसरा. साईमय गुरुवार, तो पण गुरुवार आज. हाय, जय साई. स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. जय साई, जय साई. साई चरणी मागू दान, रविबाईंचा पहिला मान, रविबाईंचा पहिला मान, रविबाईंचा पहिला मान. कार्य आहे
मेरे से ही चालू मैंने बनाया ना ये आप लगाओ ना ये बता बरोबर ना बरोबर गांधी जी के 3 जय टिक्का ते म्हणतो जय साई तर साईराम आपल्या भावाच्या आईने आपल्यासाठी भाकरी आणि चटणी दिलेली आहे. हा हा चला खाऊया. बाबा आधी आधी शर्मात हो जैसे हो हो अरे भाकरी पण केवढी मोठी आहे बो. वाव हा 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 चटणी क्या बात आहे. तर मित्रांनो हा हा चटणी आणि भाकरी टमाटरची चटणी आणि भाकरी हा ते पण एवढ्या थंडीमध्ये भाकरी संपली का भेटली ना बाकी मस्त बनवलं. हे सोनू मित्रांनो आज आपल्या सोनूचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे
बॅग आणायला गेला तर त्यासाठी मी आज मोठं गिफ्ट आणले त्यासाठी, सोनू झोपण्यासाठी ही खाट. आणि इथे आम्ही झोपणार. मला सोनूचा बड्डे आहे तर भावासाठी आज खाट आणूया गिफ्ट. कंपास पेटी पण आणली आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी गिफ्ट असेल त्या. आता नाही नंतर रिव्हील करू ते आपण, नंतरला दाखव. येऊ द्या त्याला बॅग घेऊन. सोनू कसं वाटलं तुला गिफ्ट? एक नंबर. पण आता आम्ही इकडे झोपणार, आमच्याकडे आज कार्पेट पण नाही. आता आले सर्व लोक. तर मित्रांनो आज हॉलवरती नशीब आपल्या भाईच्या मम्मीने आपल्यासाठी भाकरी आणि चटणी पाठवलेली म्हणून आपलं पोट भरलं. आणि एवढंच नाही तर आम्हाला झोपायला आज कार्पेट पण नव्हतं, तर झोपायला इथे जागा आम्ही शोधत होतो. तर आम्हाला कार्पेट ह्याच्यावरती भेटलं. कार्पेट सर्व संपलेलं. ते कार्पेट आम्ही लालवालं टाकलं ते ह्याच्यावरचं आहे बघा. झोपायची तयारी मस्त झाली. का रे तिकडे झोपा. बघितलं कोण बोललं जागा भेटत नाही. मग ते आजी पण बोलले आपल्याला जागा होत नाही तर तिकडे जाऊन झोपा. बघ ना भाई, तो पण असा वाला कार्पेट भेटला झोपायला. हो हो मालिक साईनाथ आहे. हा दिवस यावा वाढदिवस. भावासाठी गिफ्ट बघा काय आणलंय, खाट झोपायला. दादी शॉट बोले आज सोनू को हैप्पी बर्थडे टू. सॉरी भाई कुछ तबले कोई हां उसको गिरा उसमें जो जोड़ी बैठी हुई.